एव्हरीवन, गुड इव्हिनिंग अँड हॅपी सॅटर्डे टू ऑल ऑफ यू. स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन व्लॉगमध्ये. कसे आहात तुम्ही सगळे? मस्त ना? तर आज काही स्पेशल नाही आहे, पण आज आहे सॅटर्डे आणि विकेंड आहे. सो विकेंड असल्यामुळे असंच डिसाईड झालं आहे की कुठेतरी जाऊया. जस्ट सर्च करत होतो, इंस्टाग्राम स्क्रोल करता करता एक कॅफे सापडला आहे. जुनंच आहे ऑलमोस्ट, पण आम्ही नाही गेलो आहोत म्हणून आम्ही आज ते कॅफे एक्सप्लोअर करायला जाणार आहोत. लेट्स सी ते कसं असणार आहे, बिकॉज आम्ही दोघंही फर्स्ट टाईम तिथे जातो. सो यू पीपल स्टे ट्यून. मी नक्कीच त्याचे व्हिडिओज अँड फोटो शेअर करेल. अँड दिस इज माय फायनल लुक, जो की मी तुम्हाला दाखवला. मी फेसेस कॅनडाचं स्ट्रोब क्रीम यूज केलं आहे अँड लॅक्मेची लिपस्टिक, दॅट इज लॅक्मेची फॉरएव्हर मॅटची लिपस्टिक अँड इनसाईडचं लिप अँड चिक टिंट अँड जस्ट थोडंसं काजळ अप्लाय केलं आहे, बस दॅट्स इट. अँड दिस इज माय फायनल लुक. अँड येस, आम्ही बऱ्याचदा जातच असतो. म्हणजे आत्ताच ॲनिव्हर्सरीला विंडमिलला गेलो होतो अँड वीकडेजमध्ये और विकेंडमध्ये कुठे ना कुठे चालू असतं, बट मोस्ट ऑफ द टाईम फॅमिलीसोबत असतो. बऱ्याचदा तो त्याच्या फ्रेंडसोबत असतो, माझ्या फ्रेंडसोबत असते. बट खूप आफ्टर सो मेनी लॉंग डेज आम्ही दोघंच चाललो आहोत. विल सेट टू गो. अँड येस, फायनली वी रिच आवर डेस्टिनेशन. हार्डली 40 मिनिट्स आहे घरापासून, बट 5-10 मिनिट्स हे इकडे तिकडे होतातच, जस्ट बिकॉज ऑफ द ट्रॅफिक. आणि पुण्याचं ट्रॅफिक तर तुम्हाला माहितीच आहे. हे आउटडोअर आहे अँड वॅले पार्किंग इज ऑल्सो अवेलेबल. खूप मस्त असं त्यांनी बांबूचे हट्स टाईप त्यांनी आउटडोअरला केलं आहे आणि थीम तर बाहेरनं खूप छान दिसते. आता आत गेल्यावर कळेल एक्झॅक्टली कसं केलं आहे, बिकॉज मी काही चेक केलं नव्हतं की कसं आहे हे. दिग्विजयने, माझ्या डोक्यात होतं की जायचं आहे, बट मी नव्हतं चेक केलं की कसं असणार आहे. सो आत गेल्यानंतर लेफ्टला पण स्टेअरकेस आहे आणि वर AC डायनिंग आहे आणि राईटला पण स्टेअरकेसने खाली जायला लागतं आणि खाली सगळं कॅफे आहे आणि खालीच लेफ्ट साईडला सुद्धा AC डायनिंग आहे. तर तुम्हाला जर गोंधळ नको असेल तर तुम्ही तिकडे पण बसू शकतात. आणि हा पूर्ण ॲम्बियन्स आहे. असं छान त्यांनी बांबूची वेगवेगळी हट केली आहेत. हे पण स्टेअरकेसने वर जाऊन फॅमिलीसाठी आहे, ऑलमोस्ट 10-15 लोकांसाठी. आणि इकडे पण राईट साईडला बघू शकतात, हे 2-3 बांबूचे त्यांनी वेगवेगळी थीम केली आहे. आणि इथे लाईव्ह मॅच चालू होती काल इंडिया श्रीलंकाची. आणि तसंच इकडे झाडं खूप सारी आहेत त्यांनी. आणि येस, इट्स ओरिजिनल. सो असं लाईव्हलीनेस वाटतो. अँड दिस इज द बार काउंटर, जो की स्टेअरकेसमधून खाली उतरल्यावरच राईट साईडला आहे. आणि त्यांनी खूप असं जे त्यांचे जे स्पेशल केक आहेत त्यांनी हे डिस्प्लेला लावले आहेत. त्यात पुल मी अप केक, चीज केक असे आणि मस्त डिस्प्लेला त्यांनी लावले आहेत. अँड येस, काल मस्त लाईव्ह म्युझिक चालू होतं, सो मस्त एन्जॉय केलं आम्ही. अब तो आदत चला कहाँ ना हो पता, हम जो चलने लगे चलने लगे. बैठे बैठे ऐसे कैसे कोई रास्ता नया सा मिले, तू भी चले मैं भी चलूंगी, तभी फासले.
जो आदत हुई है मुझे, लग रहा है कायदे से अब मोहब्बत हुई है मुझे, दिल जला के. And yes, we tried fish finger and chicken sukka tikka kebab. Yes, it's good but little bit spicy for me. Ambience is also good. एकदा तरी नक्कीच visit करा. And yes, that's how we spent our evening. After so long time आम्ही दोघांनीच मस्त इव्हिनिंग स्पेंड केली. तर येस, भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. टिल देन बाय, टेक केअर, लिव्ह, लाफ अँड लव. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. आणि निघालो आम्ही परत घरी जाण्यासाठी. बाय.